मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगकडून अमानुष मारहाण करण्यात आली। अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आली आहे। तर हे फोटो पाहून कोणाचंही काळीच पिळवटून जाईल असे हे फोटो आहेत। या फोटोमध्ये संतोष देशमुख यांना केवळ अंतर्वस्त्रावर बसवून ठेवण्यात आल्याचं दिसतंय। तर संतोष देशमुख यांच्या अंगावरील पाठीवरील व्रण सुद्धा स्पष्टपणे दिसतायत। अर्धमेल्या अवस्थेतील संतोष देशमुख यांना बसवून ठेवून आरोपींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढलेला व्हिडिओ ते काढत असल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसून आलं आहे। त्यावरून आरोपींनी राक्षसी कृत्य केल्याचा आता पुराव्यानिशी उघड झालंय। मारहाणीनंतर आरोपींनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या समवेत फोटो काढावा आणि त्यामध्ये त्यांचा आसुरी हास्यही दिसून आलेला आहे। तर जयराम चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या फोटोंमध्ये दिसतात। महाराष्ट्र रडतोय, मी तेच सांगत होतो। तुम्ही उशिरा, खरं म्हणजे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहे, ते बघताना बघत होत नाही। हा जो निर्दयी आणि क्रूरपणा आहे, हा माणुसकीला काळीमा फासणारा, मानवतेला काळीमा फासणारा प्रकार आहे। अशा लोकांना फटके, मरस्तोर फटके मारले पाहिजेत आणि चौकामध्ये भर चौकात फाशी दिली पाहिजे, तर हा कुठेतरी प्रकार थांबेल। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काळ्या जीपमध्ये 19 महत्त्वाचे पुरावे सापडले। सीआयडीच्या तपासामध्ये आरोपी सुदर्शन घुलेची ती काळी रंगाची स्कॉर्पिओ महत्त्वाची ठरली आहे। याच जीपमध्ये आरोपींनी वापरलेले 3 मोबाईल सापडले। याच मोबाईलमध्ये हे व्हिडिओ आढळलेले आहेत। सुदर्शन घुलेचे मारहाण करतानाचे काळे रंगाचे जॅकेट सुद्धा या जीपमध्ये सापडले। 6 आरसी बुक, सुदर्शन घुलेचं एटीएम कार्ड, पॅन कार्ड, 41 मिमी लांबीचा पाईप, त्याचबरोबर लोखंडी पाईप ज्याला क्लच वायर बसवून तयार करण्यात आलेलं हत्यार होतं, रक्ताचा डाग असलेला सीट कव्हरचा तुकडा, असं सर्व या जीपमध्ये आढळलंय। तर हीच ती काळी जीप ज्या जीपमधून किडनॅपिंग करून नेलेलं होतं संतोष देशमुख यांना आणि त्याच्यानंतर त्यांची कशा पद्धतीने हत्या करण्यात आली आहे आणि हे सर्व आरोपी आसुरी आनंद त्याचा घेत होते, त्याचे फोटो समोर आलेले असतानाच आता सीआयडीच्या हाती ही जीप लागल्याची माहिती समोर येते आणि या जीपमधून महत्त्वाचे पुरावे सुद्धा हाती आले। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता विरोधक मुंडेंना देशमुख हत्या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्याची मागणी करतायत। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे घनिष्ठ संबंध होते, तर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि साथीदारांनी खंडणीसाठी एक बैठक घेतल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी तसा आरोप केला आहे आणि त्यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। तर भाजपचे नेते सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळतंय, ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। तसं जर असेल तर त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। धनंजय मुंडेंना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे, कारण का भाजपच्याच एका आमदारांनी सांगितलं होतं की जे पैसे एक्स्ट्रॉशन एका कंपनीकडनं केलं गेलं आणि ह्याची सगळी मुळं तिथूनच सुरुवात होतात, ते एक्स्ट्रॉशन आणि त्या पद्धतीची बैठक कुठं झाली असेल तर धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती। त्यामुळे सुरुवात तिथं झाली असेल तर सह आरोपी हे धनंजय मुंडेला केलंच पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी विरोधक करतायत, पण तुर्तास धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं जाणार नाहीये, कारण चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा आढळलेला नाही। त्यामुळे धनंजय मुंडेंना सह आरोपी केलं जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलंय। तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आल्याचं दिसतंय, कारण त्यांचं एक मंत्रीपद रिक्त झालेलं आहे। त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता आहे। मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होणार का याकडेही लक्ष आहे। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे। तर राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे।
दरम्यान जालन्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहे, आंदोलन करण्यात आलंय। मराठा समाजाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय। देश स्वातंत्र्य झाल्यानंतर कुणाचीही हत्या झाली नसेल, तशी अमानुष पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं ते म्हणतात। त्यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळलेली आहे। त्यामुळे जितके दोषी धनंजय मुंडे आहेत, तितकेच दोषी अजित पवार आहेत। त्यांनीही नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा द्यायला हवा अशी मागणी केली जाते। त्याचबरोबर अशा नेत्यांना पाठीशी घालणारं सरकार बरखास्त करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे। तो राजीनामा अजितदादा जे सांगतायत की नैतिक कारणावरून आम्ही राजीनामा घेतला, हा नैतिक कारण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, सकल मराठा समाजाला आणि मराठा क्रांती मोर्चाला मान्य नाही। म्हणून अजितदादाला आमची विनंती आहे, जर हा राजीनामा नैतिक असेल तर नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तुम्ही स्वतः राजीनामा दिला पाहिजे। कारण धनंजय मुंडे जेवढे दोषी आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी या प्रकरणामध्ये कोण असेल तर ते अजित पवार आहेत। तर बार्शीमध्येही धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक झालाय। बार्शीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। बार्शीमधील मराठा बांधवांनी धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारलेले आहे। तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आरोपी करण्याची मागणी मराठा बांधवांची आहे। बार्शीमधील तहसीलदार कार्यालयासमोर हे जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक झालाय। संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे बॅनर पायाखाली तुडवत जोरदार घोषणाबाजी केली। त्याचबरोबर आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी मराठा आंदोलकांकडून केली जाते। यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी। कसा धंदा वाढवशील, कसा गल्ला भरशील, कसा टायकून बनशील, हे पुरेसं नाही बेटा, जी स्कूटर आहे तुझी केवळ रॉकेट बनवशील। फक्त लिंबू मिरची लावून बिझनेस वाढला असता तर प्रत्येक मोठ्या बिझनेसने तेच केलं असतं। बिझनेस वाढतो क्रेडिटमुळे। तुमच्या दुकानात क्रेडिट ऑन यूपीआय आणा। ग्राहकांना यूपीआय वर क्रेडिट मिळालं तर ग्राहक वाढतील आणि त्यांची खरेदी सुद्धा। काय समजलं? तुमच्या पेमेंट पार्टनरशी कनेक्ट व्हा। मग तू नाही सांगणार? चांगले खडक सुरवी आता येतच असेल। आला कडक सुरव्याची एंट्री। हा दरवाजा दरवाजावर कमी, माझ्या हातात जास्त असतो। कडक सुरव्याची स्टाईल। कडक सुरवेची चाय। सायलीच्या शाळेची फी, घराचं भाडं, किती जबाबदाऱ्या आहेत डोक्यावर। आणि तुम्ही तर टर्म लाईफ इन्शुरन्स न घेताच निघून गेलात। पॉलिसी बाजारवर 50 लाखांचा टर्म लाईफ इन्शुरन्स, महिना फक्त 270 रुपयांपासून सुरू। ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेले माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल राजू शेट्टींनी केला। जो न्याय सुनील केदार यांना लावता तो न्याय कोकाटेंना का लावला नाही असंही राजू शेट्टी म्हणाले। मुंडे झाले पण अजून कोकाटे शिल्लक आहेत। जे कोकाटे शेतकऱ्याची भिकाऱ्याबरोबर तुलना करतात, त्या कोकाट्यांचा अजून नंबर लागायचा आहे। मला मुख्यमंत्र्यांना एकच सवाल विचारायचा आहे की जो न्याय सुनील केदारना लावला तोच माणिकराव कोकाट्यांना का लावला जात नाही?
माणिकराव कोकाटे अजूनही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये कसे? मुंडे कोकाटेनंतर अजून किती मंत्र्यांची नावं येणार आहेत ते हळूहळू या महाराष्ट्राला कळेलच. तर धनंजय मुंडेंनी जरी राजीनामा दिला असला तरी भ्रष्टाचार करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अद्याप बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोकाटेंचाही राजीनामा घेण्याची मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. एका तऱ्हेने आपण बघितलं, जरी धनंजय मुंडेने राजीनामा दिला असला तरी अजूनही माणिक कोकाटेंनी राजीनामा दिलेला नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर माणिक कोकाटेंवरती सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप आहे. त्यामुळे आता त्यांचा सुद्धा राजीनामा त्वरित घेतला पाहिजे.